माधवगड नावाचं एक छोटंसं गाव होतं. सकाळी महिपत मंदिरात देवपूजेला निघाला होता. काय सुभाषराव, कसे आहात? मी चांगला आहे. तू कसा आहेस? पण इकडे येणे कसे काय काढलेस? सुभाष, घरात काही ठीक चालत नाही. कालच माझी दुभती म्हैस मेली. तिचे वासरूसुद्धा अगदी जमिनीला लोळले आहे. असं होय, सुभाष म्हणाले. पण माहीत नाही, अशी धष्टपुष्ट म्हैस मेली तरी कशी? आणि आणि काय सुभाष, आपल्या बालमित्राला सांगणार नाहीस? मदत करन असं वाटत नाही का? नाही, तसं नाही. पण रात्री फार विचित्र आवाज येतात. त्या बंद वाड्यातून जायची हिंमत होत नाही तिथे. एकतर वेगळेच. ज्या रात्री म्हैस मेली त्या रात्री तिचं हंबरनं कानठळ्या बसवीत होते. तिथे गेलो तर एका ठिकाणी माझी बायको पडली होती. म्हैस मरून पडली होती आणि ते वासरू रक्ताने माखलेले जमिनीवर पडले होते. जणू काही त्याच्या मानेत 2 मोठाले खिळे ठोकण्यात आले होते. इतकी खोल जखम झाली होती, पण देवाच्या कृपेने त्याला डॉक्टरांनी वाचवले. नुसतं बाजारातून आणलेल्या दुधावर जिवंत आहे. काय सांगू सुभाष, कशी दशा आहे. माझी बायकोसुद्धा अंथरुणात खिळली आहे. काही हालचाल नाही. डोळे तर सताड उघडे. पापण्यासुद्धा हलवत नाही ती. जणू तिला एखाद्या गोष्टीचा मोठा धक्का बसला आहे. होय सुभाष, तिने त्या रात्री नक्कीच काहीतरी विचित्र पाहिलं असेल. महिपत एक उसासा टाकत म्हणाला. हे सगळं होऊ शकते. लवकरच सगळं काही ठीक होईल. एक सांग, तुमच्या मुलाची तब्येत कशी आहे? सुभाष पुढे सांगू लागले. सून गेल्यापासून तो अगदीच उदास असतो. काय सांगू, तिने आमची सगळी अब्रूच घालवली. अगदी सुसंस्कारी आहे असं वाटलं होतं, म्हणून गरीब घरातील का होईना आमच्या मुलासोबत लग्न लावून दिलं. पण ती चाठाळ निघाली. ती काही दिवसातच कुणासोबत पळून गेली. सुभाषला आता हुंदका अनावर झाला होता. तो रडू लागला. आपण कुठेतरी चुकलो असे महिपतला वाटू लागले. स्वतःला सावरत सुभाष म्हणाले. माफ कर मित्रा, स्वतःला सावरू शकलो नाही. पण मुलाने आता वाडा सोडला. तो शहरात जाऊन राहतोय. मग आम्हीसुद्धा वाड्याला कुलूप घातलं आहे आणि नेहमीच्या आमच्या घरी राहत आहोत. पण खरं सांगू महिपत, आमच्यासोबत कुणीतरी नेहमी असल्यासारखा भास होतो. सुभाष पुढे सांगू लागला. परवाच्या रात्रीचीच गोष्ट. कुणीतरी दारावर जोरात ठोठावत होतं. मी उठलो. बघितले तर माझी बायको झोपेतच होती. माझी बायको तर नेहमी सावध झोपत असते. टाचणी पडली तरी जाग येत असते तिला. पण आज दारावर कुणीतरी जोरात ठोठावत होते. तरी बाई अशी कशी झोपलेली? म्हणून मीच उठलो. दरवाजा उघडण्यास गेलो. दरवाजा उघडण्याआधीच मला वरांड्यात कुणीतरी धावत जाण्याचा आवाज आला. कारण पायातले पैंजण वाजत होते छम छम. मी लगेच दरवाजा उघडला व बाहेर निघालो. बाहेर अगदी दाट अंधार पडला होता. चंद्राचा प्रकाश अंधुकसा पडला होता. थोड्याच अंतरावर कोणीतरी चालत जात होते. ती नक्कीच एक स्त्री होती. मी लगेच पाठलाग केला, पण ती अंधारात नाहीशी झाली. मी लगेच वरांड्याचे व घरातले दिवे लावले. लाईट लावतात माझी बायको धाडदिशी पलंगावर उठून बसली. ते कितीतरी अनपेक्षित व अचानक घडले. माझ्या शरीरातून भीतीची लहर निघून गेली. सर्व शरीरात झिंझिण्या जाणवू लागल्या. तिचा चेहरा घामाने डबडबलेला होता. छाती धडधडत होती. तिचे शरीरसुद्धा थरथरत होते. शेवटी मीच विचारले, काय झाले राधा, इतकी घाबरलेली का? थोडा दम टाकून ती म्हणाली, पुन्हा तेच स्वप्न. त्या स्त्रीची ती दयनीय अवस्था. राधा अजूनपर्यंत धापा टाकीत होती. मी विचारले, काय झाले, नीट सांगशील का? तेच स्वप्न. एक पुरुषी हात एका स्त्रीच्या तिच्याच मंगळसूत्राने गळा आवळीत होता. ती कणत होती, तडफडत होती, तरी त्या पुरुषाने तिला सोडले नाही. शेवटी असहायपणे लोळत तडफडत तिचा मृत्यू झाला. काय म्हणतेस सुभाषराव, हे सगळं तुला असेच वाटते? महिपत, मला मदत कर मित्रा, हे संकट फार भयानक आहे. मित्रा, हे सगळं फार भयानक आहे, पण मी तुला असल्या गोष्टीत काहीच मदत करू शकत नाही. मला माफ कर मित्रा, पण मी तुला त्याचा पत्ता सांगू शकतो, ज्याने आतापर्यंत कित्येक वाईट शक्तींचा सामना केला आहे. सुभाष त्याचे आभार मानत, धन्यवाद मित्रा. महिपतला लगेच काहीतरी आठवले. तो म्हणाला, जाताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, वहिनींना आमच्या घरी ठेव. तुला यायला 2 दिवस लागू शकतात. तेवढ्यात सुभाष
चा नोकर शरद धावत आला. मालक, वासरू मेलं, आपण लवकर चला. बाईसाहेब काही न बोलता जोरजोरात हसत आहेत. सुभाष लगेच उठला. मित्रा, मी येतो. उद्याच आपण निघू. तू आलास तर ह्या अवघड वाटेत मला फार भक्कम साथ मिळेल. सत्तरीतला सुभाष उठला व घराकडे लगबगीने चालू लागला. सुभाषच्या पाठमोऱ्या आकृतीकडे महिपत पाहतच राहिला. मनोमन देवाचा धावा करत म्हणाला, देवा, जे काही होईल ते चांगलंच होऊ द्या. सुभाष घरी आले. आधी ते राधाकडे गेले, पण राधा मात्र अंथरुणावर खिळली होती. डोळे मात्र सताड उघडे होते. ते पाहून सुभाषला रडूच कोसळले. थोड्या वेळात ते भानावर आले. शरदला म्हणाले, चल शरद, गोठाकडे जाऊया. दुसरा दिवस उजाडला. सुभाषने आधीच सर्व व्यवस्था करून ठेवली होती. सुभाष, अनिता व शरद तिघांनी मिळून राधाला गाडीत बसवले. बसताना मात्र तिच्या कमरेत हाड मोडल्यागत मोठा आवाज झाला. वाडा तसे सगळं घर आधीच बंद केले होते. सुभाषने अनिताला बजावले, चुकून सुद्धा इकडे फिरकू नकोस. शरदने गाडी सुरू केली व भरधाव वेगाने गाडी महिपतच्या घराच्या दिशेने पळवली. धुळीचा लोट हवेत उडाला. अनिता सुद्धा आपल्या घराच्या दिशेने चालू लागली. अनिता ही शरदची पत्नी होती. शरद सुभाषकडे काम करतो म्हणून ती सुद्धा त्याला मदत करायची. शरद सुभाषचा नोकर होता, पण सुभाषने शरदला कधी नोकर म्हणून पाहिले नाही. तो त्यांना आपल्या मुलासारखा होता. तो अगदी लहानपणापासून सुभाषकडे होता. एका अपघातात त्याने आपले आई वडील गमावले. सुभाष आणि राधा अशा दोघांनी मिळून त्याला वाढवले. त्याला आपला मुलगा निखिलप्रमाणेच प्रेम दिले. पण शरदला आपण कोण आहोत हे माहीत होते. सुभाष आणि राधाला मालक आणि मालकून म्हणून हाका मारायचा. त्याने त्यांचा शब्द कधी मोडला नाही. त्यांना अपमानास्पद कधी बोलला नाही. त्यांना वाईट वाटेल अशी गोष्ट कधी आपल्या हातून न व्हावी म्हणून तो नेहमीच दक्ष असायचा. निखिलसाठी बांधलेला वाडा निखिल शहरात गेल्यापासून त्याला देऊ केला, पण त्याने तिथे राहण्यास सक्त मनाई केली. म्हणून सुभाषने त्याला आपल्या मालकीची काही जमीन दिली व शरद नको म्हणत असतानाही एक छोटंसं टुमदार घर बांधून दिलं व अनितासोबत लग्नसुद्धा अगदी थाटामाटात लावून दिलं. शरदसाठी सुभाष हे देवापेक्षाही कमी नव्हते. त्यांच्या एका शब्दावर जीवसुद्धा द्यायला तयार होता तो. गाडी महिपतरावांच्या घराजवळ थांबली. महिपत, त्याची बायको व एक 15 वर्षाची मुलगी बाहेर आली. त्यांना परिस्थिती काय आहे हे ठाऊक होते. सगळ्यांनी मिळून राधास घरात नेले. महिपतरावांची परिस्थिती चांगली असल्याने त्यांनी राधास राहण्याची सोय चांगल्या प्रकारे केली होती. महिपत सुभाषला म्हणाले, आपण निघूया. बाईसाहेबांची काळजी नका करू, त्या इथे सुरक्षित असतील. महिपत गाडीमध्ये बसला. गाडी सुरू झाली होती व तिने आता चांगलाच वेग धरला होता, कारण आता पक्का रस्ता सुरू झाला होता. काही वेळ एकदम शांततेत गेला. सुभाषनेच शांतता भंग करीत महिपतरावांना प्रश्न विचारला, आपण मला ज्यांच्याकडे नेत आहात ते नेमकं कोण आहेत? महिपतरावांनी एक आवंडा गिळला आणि सांगू लागले, त्यांचे नाव नरसिंहराव आहे. त्या गोष्टीला पुष्कळ वर्षे झाली. मी आणि माझी बायको तिच्या माहेरी गेलो होतो. त्या गावातच त्यांचे घर आहे, पण आधी मला त्यांच्याविषयी काहीच माहीत नव्हते. असल्या मांत्रिकांवर माझा विश्वासच नव्हता. ते ढोंगी माणसे भूतांचे भय दाखवून लोकांना लुबाडत असतात, एवढाच माझा विचार ठाम होता. अचानक माझ्या कानावर बातमी आली, गावातील सावकाराच्या मुलीला भूताने धरला आहे. ते ऐकून मी सुद्धा सावकाराच्या घरी पोहोचलो. अंगणात फार गर्दी जमली होती. कशीबशी वाट काढत मी आत गेलो. पाहतो तर एक 7-8 वर्षाची मुलगी खाली मान घालून बसली होती. तिचे केस खाली लोंबकळत होते, त्यामुळे त्या लहानग्या मुलीचा चेहरा सुद्धा दिसत नव्हता.